मंदेश वरती हा नित्याता ये बस नंतर ये ओ बसा अण्णा बसा बस 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 अरे नाही बस तू बस 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 सतीश बस अरे नित्याता बस बस तू हॅलो सुस्वागतम 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 श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमलई यांच्या वतीने उमेरमाल मैदान या ठिकाणी यूट्यूब लाईव्हच्या माध्यमातून टुर्नामेंटचे आयोजन केलेले आहे। या टुर्नामेंटमध्ये 16 संघाने सहभाग घेतलेला आहे। सर्वात प्रथम मी श्री कालभैरव क्रिकेट संघाच्या वतीने या 16 संघांचे आभार मानतो। कुठले कार्य करत असताना आपण सर्वात प्रथम गणरायाला वंदन करतो। त्याचप्रमाणे गणरायाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करतील। एक दानशूर व्यक्तिमत्व आपल्या कालभैरव क्रिकेट संघाचे माजी कर्णधार विनायक पिंपले यांना मी विनंती करेल की त्यांनी गणरायाच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून घ्यायचं आहे। एक दानशूर व्यक्तिमत्व वेळोवेळी कालभैरव क्रिकेट संघाला सहकार्य करत असतात आणि संघाचे माजी कर्णधार सुद्धा आहेत। हॅलो वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्ये शुभ सर्वदा। गणरायाचरणी आपण आजच्या दिवसातील श्री कालभैरव चषक अर्थातच 2026 थरार रणसंग्राम आपण सुरुवात करण्या अगोदर आपले अरुडपती विश्वपती गजपती यांच्या प्रतिमेस आपण पुष्पहार आपण अर्पण करून या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत। यानंतर मी नाव घेतल्यानंतर तू नंतर चालू कर, आता केलंस तसं। छत्रपती शिवाजी महाराजांना घेऊया पहिला हे करून नारळ। मोरया। यानंतर श्रीफल वाढवतील। आपल्या संघाला वेळोवेळी सहकार्य करत असतात। कधीही आपल्या कालभैरव क्रिकेट संघाने हाक मारली तरी हाकेला उभे धावतात असे आपल्या कालभैरव क्रिकेट संघाचे जुने खेळाडू गोविंद पिंपले यांना मी विनंती करेल की त्याने श्रीफल वाढवायचं आहे। गोविंद पिंपले। वेळोवेळी तत्पर असणारे आपल्या कालभैरव क्रिकेट संघ हेदमलेसाठी अतोनात प्रयत्न करत या पटलावरती आणून ठेवण्याचं काम आपल्या संघाच्या मार्फत तसेच गावाच्या मार्फत श्री गोविंदजी पिंपले यांचा मोलाचा वाटा तसेच कोणताही कार्यक्रम असो कोणतीही स्पर्धा असो वक्तृत्व असो कोणतीही स्पर्धा असो सातत्याने यांचा खारीचा वाटा असतो। त्यांच्या शुभ हस्ते आपण गणरायाचरणी आपण श्रीफल वाढून या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत। एक दानशूर व्यक्तिमत्व केला होता टास हाच दिस गोडवा याच्यासाठी आपण हा दिवस
ज्याची आपण आतुरतेने खूप सारे वाट पाहत होतो. बघता बघता एक वर्ष देखील सरलं पूर्ण या सामन्यांचं आयोजन करता करता. गेल्या वर्षीचा आपण विचार करायला गेलो तर 27 एप्रिल 2025 काहीशी आपली स्पर्धा आपण बादशाह मैदान भाईंदर या ठिकाणी आपण साजरी केली होती. बघता बघता एक वर्ष झालं आणि दुसऱ्या पर्वामध्ये आपण सर्व ग्रामस्थ कालभैरव क्रिकेट संघ हेदमलई तसेच मुंबईकर मंडळ असतील यांचं देखील मोलाचा वाटा या स्पर्धेच्या वतीने असेल. यानंतर महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती महाराजांना त्यांच्या प्रतिमेला पुष्पार्पण करतील आमच्या गावचे संदीप पिंपले यांना मी विनंती करेल की त्यांनी पुष्पार्पण करून घ्यायचं आहे. संदीप पिंपले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराज अर्थातच ज्यांचं नाव घेताच अंगातच शहारे येतात आणि कोणतंही संकट आपल्यावरती असेल तर एक आवर्जून ज्यांचं नावामध्येच राजे शिवछत्रपती यांचं नाव आपण ऐकलं की आपल्या अंगातून एक नवीनच ऊर्जा निर्माण होते. अर्थातच महाराष्ट्राचे आराध्य दैवत 18 परगड जातींना एकत्र करून मावळ्यांना आपलं स्वराज्य निर्माण केलं गेलं. अर्थातच श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस 2 शब्द देखील अर्पण असतील. रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, रायगडाच्या मंदिरी वसे माझा राया, अजन्मयी अर्पितो चरणाशी काया. जगदीश्वराशी ज्यांची जोडली ज्यांची ख्याती, जगदीश्वराशी जोडली ज्यांची ख्याती, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती राया, प्रथम वंदितो तुम्हा शिव छत्रपती राया. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. हर हर महादेव. हर हर महादेव. यानंतर श्रीफल वाढवतील महाराष्ट्र पोलीस प्रसाद शिगवण यांना मी विनंती करेल की त्याने श्रीफल वाढवून घ्यायचं आहे. मुंबई पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत. प्रसाद शिगवण यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय महाराजांच्या प्रतिमेस श्रीफल वाढून या कार्यक्रमाचं देखील एक भव्य दिव्य उद्घाटन सोहळा आपण पार पाडतो. ज्यांची जय अतोनात मेहनत करून मुंबई पोलीस दलात कार्यरत असणारे आपल्या हेदमले गावचे प्रसादजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण पाहतोय. महाराजांच्या चरणी आपण नारळ वाढून आपण या आजच्या दिवसातील अर्थातच श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमलई श्री कालभैरव चषक 2026 या तारामध्ये आपण काही औचित्य साधून थोड्याच क्षणामध्ये लगेचच आपण सामन्यांना देखील सुरुवात करणार आहोत. यानंतर विकेटचं उद्घाटन करतील आपल्या संघाचे एक ऑलराऊंडर खेळाडू आजही 40 वर्ष झाली तरी सुद्धा आपल्याला मैदानामध्ये बॉलिंग करताना पाहायला मिळतात. असे आपल्याला वेळोवेळी कालभैरव क्रिकेट संघाला सहकार्य करतात. कधी कुठल्याही परिस्थितीमध्ये संघाला गरज पडली तरी धावून येणारे आमचे खेळाडू नितेश पिंपले यांना मी विनंती करेल की त्याने विकेटवरती जायचं आहे आणि विकेटचं उद्घाटन करायचं आहे. नितेश पिंपले. चला विनंती असेल तलेगाववाडी संघ भावेश एक विनंती असेल आपण काही क्षणामध्ये आपण या सामन्याला सुरुवात करणार तर आपण जे आपण वर्कआउट प्रॅक्टिस करताय तर आपण व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. काहीच क्षणामध्ये आपण जी आपण आतुरतेने वाट पाहिली होती या दिवसाची जिथपासून आपण लॉट पडले गेले जिथपासून आपण विचार करायला गेलो तर फॉर्म वाटले गेले त्यावेळी आमचा संघ निश्चित करावा याच्यासाठी आपण मागणी केली होती. ती मागणी या ग्रामस्थांनी पूर्ण देखील केली गेली. त्यासाठी तुम्ही सुद्धा तेवढाच प्रत्येक संघाने सहभाग घ्याल आणि घेतलाय त्या सर्व संघांना विनंती असेल शेवटच्या क्षणापर्यंत ही स्पर्धा सुखरूप गोडरित्या पार पडावी अशी आशा व्यक्त करतो. श्री ग्रामस्थ कालभैरव क्रिकेट संघ
कालभैरव चषक यांच्या वतीने. आणि थोड्याच वेळामध्ये आपण लगेचच खेळपट्टीचा देखील आपण उद्घाटन आपण करणार आहोत. प्रशांत आवाज येतोय ना? हा सांगतो बरोबर. पुष्पार्पण करतील. प्रथम खेळपट्टीचे आपण उद्घाटन करण्या अगोदर विकेटची आपण जी खेळपट्टी आज कोणाच्या प्रेमामध्ये पडणार आहे हे शेवटच्या क्षणी आपण नक्कीच पाहावयास मिळेल. कोणाच्या टीम मध्ये कोणाच्या गावाच्या नावावरती चषक ज्याच्यावरती सर्व 16 संघांच्या नजरा लागल्या गेल्यात. आपण विकेटचं आपण पूजन आपण करणार आहोत. आपले एक हेदमले श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमले संघाचे एक 23 तरार गोलंदाज सतीशजी पेडणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण या खेळपट्टीचं आपण उद्घाटन करणार आहोत. पुष्पहार आपण अर्पण करून सतीशजी पेडणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण एक 23 तरार गोलंदाज. चला नित्यजी दादा पिंपळे यांच्या शुभ हस्ते आपण आजच्या यष्ट्यांचं आपण विकेटचं उद्घाटन आपण करत आहोत. तसेच या खेळपट्टीचं आपण उद्घाटन तर केलंय, पण जो आपण नारळ वगैरे आपण वाढवण्याचं काम नारळ वाढवण्याचं काम श्री हेदमले क्रिकेट संघ यांचा 31 तरार गोलंदाजीचा कारनामा, ज्यांनी कित्येक मॅचेस आपल्या संघाला विजयी करून दिला, जो गेलेला हरलेला सामना विजयी करून दिला आणि आपल्या गावाचं नाव साता समुद्र पटलावरती सातत्याने नेऊन ठेवण्याचं काम ज्यांनी केलंय. अर्थातच सतीशजी पेडणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण नारळ वाढवण्याचं आपण काम करणार आहोत. नवीन पाहिजे. नवीन पाहिजे. चला पाहतोय आपण ती मॅन ऑफ द मॅच आहे. नारळ वाढवण्याचं काम सतीशजी पेडणेकर साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करत आहोत. आणि काहीच अवधीमध्ये खेळपट्टीचं देखील उद्घाटन झाला गेलाय. आपण काही क्षणामध्ये या सामन्यांना देखील आपण लगेच सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर सर्व या स्पर्धेतील प्रथम पारितोषिक असेल 21,000 रोख रक्कम, तसेच आकर्षक चषक, बाबू ते इथे ठेव. तसेच द्वितीय क्रमांक असेल 11,000 रुपये व आकर्षक चषक, तसेच तृतीय क्रमांक 5,000 तर चतुर्थ क्रमांक 5,000. मालिकावीरसाठी एक या उन्हाच्या तडाख्यामध्ये एक थंडगार हवा खाण्यासाठी ज्याच्या नशिबी जाईल त्याला एक कूलर देखील असेल, तसेच उत्कृष्ट ट्रॉफीज देखील असेल, तसेच बेस्ट बॉलर, बेस्ट बॅटर आणि मालिकावीर यांच्यासाठी देखील 3 बॅट इथे सुपूर्द केले गेले आहेत. तसेच उत्कृष्ट फलंदाज चषक, उत्कृष्ट गोलंदाज चषक, प्रत्येक मॅचसाठी सामनावीर चषक, तसेच विजेता व उपविजेता संघासाठी मेडल, असे बहुतांश किंबहुना पाहतोय आपण बक्षिसांचा वर्षाव या स्पर्धेमध्ये. अर्थातच श्री कालभैरव चषक 2026 या पर्वामध्ये आपण पाहतोय
काल भैरव चषक हेदमलई यांच्या वतीने उमेलमान मैदान नायगाव या भव्य दिव्य क्रीडांगणावरती आपण औचित्य साधून थरार काहीच क्षणामध्ये आपण आपल्या लाईव्ह टेलिकास्ट द्वारे आपण पाहतोय 6 हिटर स्पोर्ट लाईव्ह यांच्या वतीने जो आपणापर्यंत सादरीकरण केलं जाईल, तसेच जो आमचा आवाज पोहोचवण्याचं काम देखील डीजे सिस्टम डीजे मास्टर यांच्याकडून केलं जाईल, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने, तसेच ज्यांनी पोषक खेळपट्टी उपलब्ध करून दिली या ग्राउंडचे ओनर यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने, तसेच श्री कालभैरव क्रिकेट संघ हेदमलई यांच्या वतीने खूप खूप सारे आम्ही आभार व्यक्त करतो. आणि लॉट दिला काय ह्याच्याकडे लॉट दे हे एकदा वाचून दाखव आपल्याला बक्षीस दिलं होतं. जो प्रथम क्रमांक 21,000 रुपये रोख रक्कम श्री चेतनजी पाटील साहेब समाजसेवक कांदिवली यांच्या वतीने 21,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज दिलं गेलंय. तसेच आकर्षक चषक कुमार ऋषभ नितीश पिंपले हेदमलई यांच्या वतीने आकर्षक चषक प्रथम क्रमांकाचं यांच्या वतीने दिले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप सारे आभार व्यक्त करतो. तसेच द्वितीय क्रमांक रोख रक्कम 11,000 रुपये, तसेच श्री ग्रामविकास मंडळ हेदमलई यांच्या वतीने 11,000 रुपयाचं रोख रक्कम कॅश प्राइज जे आपण या द्वितीय क्रमांकासाठी दिले गेले, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने खूप खूप सारे आभार. आणि चषक दिलाय तो कैलासवासी तुकाराम धोंडू आगरे यांच्या स्मरणार्थ श्री सुभाष भागुराम आगरे हेदमलई यांच्या वतीने. तर विनंती असेल सर्व आपले हेदमलई गावचे प्लेयर असेल, तसेच सर्वांना विनंती आहे सर्कल करायचं आहे. काहीच क्षणामध्ये आपण देशाचं प्रतीक अर्थातच राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. त्यासाठी आपण सर्कलमध्ये आपण उभं राहायचं किंवा लाईनअप मध्ये आपण उभं राहायचं आहे. राष्ट्रगीत तर लावेल ना लाऊडस्पीकरवर. चला विनंती असेल सर्व हेदमलई श्री कालभैरव क्रिकेट संघांचे सर्व खेळाडू, तसेच आजी माझे ज्येष्ठ सिनियर खेळाडू यांना देखील विनंती असेल आपण जो सर्कल 30 यार्ड सर्कलचा आपण दिलाय तो आपण पूर्णपणे वर्तुळाकार करायचा आणि लाईनअप मध्ये आपण उभं राहायचं. काहीच क्षणामध्ये आपण देशाचं प्रतीक अर्थातच राष्ट्रगीत आपण घेणार आहोत. त्या अगोदर सर्वांना विनंती असेल जो आपण सन ग्लासेस गॉगल असेल तो देखील आपण उतरवायचा आहे, आणि जी आपण डोक्यावरती आपण कॅप परिधान केली गेली आहे ती सुद्धा आपण खाली काढायचे, डोक्यावरून हातात घ्यायचे आहे. आपण राष्ट्रगीतला सुरुवात करतो. तर सर्वांना विनंती असेल जिथे कुठे आपण असाल आपण स्तब्ध उभे राहायचं आहे. एक साथ विश्राम, एक साथ सावधान, राष्ट्रगीत शुरू करेंगे, शुरू कर. भारत माता की, भारत माता की. परेड विश्राम.
चला विनंती असेल दोन्ही संघांचे कर्णधार ज्यांचा आजच्या दिवसातील पहिला सामना आपण टॉस की बॉस करण्याकरता आपण दोन्ही संघ आपण यायचं एका बाजूला पाहतोय आपण पहिल्या गटातून जय क्रिकेट संघ अमशेत, विपक्ष संघ असेल जय बजरंग क्रिकेट संघ तलेगाववाडी. दोन्ही संघ टफ फाईट. कोणता संघ या आजच्या दिवसातील पहिला सामना उद्घाटनीय सामना प्रेक्षकांच्या समोर भेटीला आला गेलाय. अर्थातच त्यांना सांग 5 मिनिटं थांबा. थांबा रे 5 मिनिटं. 10 मिनिटं थोडा आराम. थांब. जाऊया आपण तृतीय क्रमांक या स्पर्धेतील रोख रक्कम 5,000 रुपये आदर्श महिला मंडळ हेदमलई यांच्या शुभ हस्ते, तर आकर्षक चषक कैलासवासी लक्ष्मी तुकाराम आगरे यांच्या स्मरणार्थ, तसेच श्री भागुराम आगरे हेदमलई यांच्या वतीने आपण पाहतोय आकर्षक चषक जो तृतीय क्रमांकाचा जो आपणास दिला गेलाय. तसेच चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 5,000 रुपये, तसेच श्री विशाल विश्राम बलकावडे हेदमले गावचे ग्रामस्थ यांच्या वतीने रोख रक्कम 5,000 रुपये देण्यात आले गेलेत. तर आकर्षक चषक कैलासवासी बापू रामजी बहुड यांच्या स्मरणार्थ, तसेच स्वरा वंदे शिगवण हेदमले यांच्या वतीने आपण आकर्षक चषक देण्यात आलं गेलंय. मालिकावीरसाठी कूलर दिलं गेलंय. अर्थातच कुमारी मानवी विनायक पिंपले हेदमले, तसेच मालिकावीर चषक कुमार यश संदेश शिगवण हेदमले यांच्या वतीने, उत्कृष्ट फलंदाज चषक कुमार विपुल विश्राम बलकावडे हेदमले गावचे ग्रामस्थ, तसेच प्रत्येक मॅचसाठी सामनावीर चषक कुमार मयंक गोविंद पिंपळे यांच्या वतीने देखील दिल्यात आलं गेलंय. विजेता व उपविजेता संघास मेडल कुमार हर्ष मुकेश पिंपळे यांच्या वतीने देण्यात आले गेलेत. स्पर्धेला लागणारे संपूर्ण चेंडू पुरवठा श्री सागर मारुती चिंचालकर अर्थातच रानवडे गावचे ग्रामस्थ रहिवासी यांच्या वतीने देण्यात आले गेलेत. आणि आजच्या दिवसातील सर्व